नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे तुमचा आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी अगदी महत्त्वाचा असणार आहे, कारण की मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 करिता आता 3,99,37,009 इतकी रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे। तर हा विषय नेमका काय आहे, याचा फायदा कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन प्रेस करा, त्याच्यामुळे तुम्हाला येणारा महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुमच्या समोर मी स्क्रीनवरती जो काही GR आलाय मित्रांनो शासनाकडून, तो GR मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय। तर आपण त्या GR बद्दल सविस्तर माहिती आता घेणार आहोत। तर इथे बघू शकता मित्रांनो, 26 सप्टेंबर 2025 चा हा GR आहे। तर विषय काय आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 करिता 3,99,37,009 इतकी रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मान्यता देण्याबाबत। तर याच्यामध्ये जर का आपण प्रस्तावना बघितली तर इथे काय म्हटलंय, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येते। काही प्रकरणे पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत असल्याने अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम 1,000 पेक्षा कमी येत असल्यास किमान रक्कम 1,000 अदा करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक 1 अन्वये निर्णय घेण्यात आला असून संदर्भ क्रमांक 2च्या परिपत्रकान्वये सदर योजनेसंदर्भातील अंमलबजावणीची कार्यपद्धती आणि अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत। तर संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 करिता रुपये 93,42,252 इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे। तर विषय समजून घ्या मित्रांनो, आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा तिथे भरलाय परंतु त्यांची जी काही नुकसान झालं आहे, त्यांची जी काही नुकसान भरपाई आहे ती 1,000 रुपयांपेक्षा कमी येते। आता अशा शेतकऱ्यांना कमीत कमी 1,000 रुपये त्यांना मिळावे यासाठीची ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे। आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं, ज्या शेतकऱ्यांना रब्बी हंगाम 2023-24 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता परंतु त्यांची जी विम्याच्या परताव्यापोटी जी रक्कम मिळते ती जर का 1,000 रुपयांच्या आत असेल, म्हणजे काही शेतकऱ्यांना जर का 800 रुपये इतकीच रक्कम जर का मिळाली असेल तर त्यांना आता 1,000 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे। म्हणजेच मित्रांनो, उर्वरित जे 200 रुपये आहेत त्यांना आता ते त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। तर त्यासाठीचा हा शासन निर्णय आहे। तर आपण खाली जर का बघितलं तर शासन निर्णय बघू शकतो। तर प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक 5 येथील पत्रान्वये प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 करिता स्तंभ क्रमांक 8 मध्ये नमूद केल्याप्रमाणे उर्वरित राज्य हिश्श्याकरिता एकूण रुपये 3,99,37,009 इतकी रक्कम आयुक्त कृषी यांना खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तर इथे आपण चार्ट बघू शकतो। तर या चार्टमध्ये काय माहिती दिली आहे, तर इथे ज्या काही पीक विमा कंपन्या आहेत त्यांचे इथे नाव आहेत, त्याच्यानंतर नुकसान भरपाई पात्र शेतकऱ्यांची संख्या, त्यानंतर एकूण नुकसान भरपाई देय रक्कम किती आहे ती दिली आहे, त्यानंतर विमा कंपनीकडून देय निश्चित नुकसान भरपाई रक्कम किती आहे ती सुद्धा दिली आहे, त्यानंतर राज्य शासन देय तफावत रक्कम भार आहे। अशा प्रकारचा हा चार्ट तुम्ही बघू शकता। जर मित्रांनो तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुप लिंकवरती मी तुम्हाला ते ही जी काही PDF आहे त्याची लिंक टाकून देईल, तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता। आता टेलिग्राम ग्रुपची लिंक आणि व्हॉट्सअपची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर तिथे जाऊन तुम्ही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता किंवा आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करून ही PDF तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, याच्यामध्ये 9 कंपन्या आहेत। त्याच्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी, चोलामंडलम, HDFC, ICICI, ओरिएंटल इन्शुरन्स, रिलायन्स, SBI जनरल इन्शुरन्स, युनायटेड इंडिया तसेच युनिव्हर्सल कंपनी ह्या सर्व कंपन्या आहेत। तर या सर्व कंपन्यांना आता सरकारकडून अनुदान देण्यात आलं आहे। ज्या शेतकऱ्यांना रब्बी हंगाम 2023-24 मध्ये 1,000 रुपयांपेक्षा कमी रक्कम त्यांना परताव्याची मिळाली असेल त्यांना आता जी काही उर्वरित रक्कम आहे ती त्यांना त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा। आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।